पाहतोय संजय राऊत यांच्याकडे नाशिकमध्ये ते सध्या संवाद साधतायत. जिथे पोहोचायचं तिथे नाशिकचा आवाज पोहोचला. नाशिक एकच वाजेल लेकिन रोज पूरी दुनिया में सुनाई दे. काय बोलणार वेगळं येऊन रोज बोलतो. व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, फक्त सत्यभामाताईची आठवण. या सगळ्या आजच्या या वादळामध्ये त्या नेहमी समोर असतात. एखादं दगड जास्त पडला असतात दोन आठवड्याचं, त्याच्यामुळे त्यांचं स्मरण तर आपण सगळेच जे जे आपल्या बरोबर होते आहेत आपण स्मरण करतो. काही जिवंतपणे आपल्या समोर दिसतात मेलेले, संशोधित आहेत, ज्यांना आपण श्रद्धांजली वाहून मोकळे होतो, नंतर श्राद्ध होतो, त्यांचं स्मरण आपण सदैव ठेवतो. असो, नाशिकमध्ये मी काय भाषण करायला आलो नाही. नंबर 1, मला असं वाटलं की नाशिकला जाऊ नये. भाऊ चौधरी काय म्हटलं, भाऊ नाशिकला जा. कारण शेवटी अख्ख्या देशामध्ये गेल्या 8 दिवसापासून नाशिक 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 जेव्हा तुम्ही FIR दाखल केला, तुम्हाला माहिती आहे पहाटेपर्यंत काम चालू. मी तेव्हा भुवनेश्वरला होतो. म्हणजे नाशिक टू भुवनेश्वर असे कनेक्शन. आणि भुवनेश्वर ही देवभूमी आहे, नाशिक ही देवभूमी आहे. जगन्नाथपुरी एक ते महत्वाचं स्थान आहे, तिथे होतो आम्ही सगळे. आणि काम चालू होतं सरकारचं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे काय नाशिकने वादळ उठवलं, ते वादळ अद्याप संपलेलं नाही. आता काय हे सगळं समोर आहे, त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स मारण्याची भीती वाटते कायदेशीर. आता लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक. त्याला जबाबदार नारायण राणे. आपण नेहमी सभ्यता पाहिजे. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार. बाळासाहेबांच्या राजकारणातला मंत्र जीवावर जिरे दो. उगाच कोणाला आम्ही अंगावर घेणार नाही, पण अंगावर आलं तर सोडणार. काहीतरी एक जन आशीर्वाद यात्रा निघाली. आता बघा, आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा, मग येण्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या, पण काही लोकांनी येण्याच्या जत्रा केल्या. आता ज्या भारती पवार आहे, त्यांची पण यात्रा निघाली. शांतपणे निघाली ना, मला वाटतं निघाली पाहिजे. दुसरे भागवत कराड नावाचे मंत्री आहेत, त्यांनी एक यात्रा काढली. गोपीनाथ गडावर गेले, पूजा अर्चा केली, श्रद्धांजली वाहिली मुंडे साहेबांना, लोकांना भेटत गेले. दुसरे कपिल पाटील नावाचे मंत्री आहेत, त्यांनी यात्रा. पण या तिन्ही मंत्र्यांनी शिवसेनेवरती वक्तव्य केला का?
मुख्यमंत्र्यांवरती वक्तव्य केलं का? तो महाविकास आघाडी संदर्भात ते वक्तव्य केलं ना? तुम्ही तुमचा विचार घेऊन काढलेला पुढे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं. मलाही माहिती आहे प्रधानमंत्री मोदींनी काय सांगितलं, ह्यांना काय माहिती आहे? मला जास्त माहिती आहे मोदी काय सांगतात. मोदींनी सांगितलं की जे नवीन 36 मंत्री घेतले आहेत त्यांनी आपापल्या भागात जाऊन केंद्र सरकार करत असलेल्या कामांची माहिती जनतेला द्या. कामांचा प्रसार आणि प्रचार करा ही जबाबदारी दिली प्रधानमंत्र्यांनी या नवीन मंत्र्यांनी. ही जबाबदारी दिली असल्यावर अख्ख्या देशामध्ये हे 36 मंत्री फिरत आहेत अत्यंत शहाणपणानं. पण एक अतिशहाणा मोदींचा आदेश पाळत नाही, भारतीय जनता पक्षाचा आदेश त्यांचा पाळत नाही आणि सरकारचा प्रचार न करता मोदींचा प्रचार न करता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडी त्यांनी चालू शकतं. आम्हाला सवय आहे टीका सहन करण्याची. तर आमचं जे शरीर आणि आमचं मन जे बांधलं आहे ना ते असे घाव, टीका, हल्ले सहन करून आम्ही बांधले. बाळासाहेब ते नेहमी म्हणायचे, बाळासाहेबांना तुम्ही काय खातो? त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे आपण आणि शेवटी व्हायचं ते झालं. वारंवार ती घसरल्यावरती एकदा लगाम घालणं कायद्यानं गरजेचं होतं. तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घातला. मंत्र्यांची भाषा ही सभ्य असावी. ज्याने घटनेची शपथ घेतलेली आहे मग तो राज्यमंत्री असेल, तो केंद्रीय मंत्री असेल, ज्याने घटनेची शपथ घेतली आहे त्याने सभ्यता आणि त्या पदाची प्रतिष्ठा पाळणं गरजेचं आहे. आज उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण देशामध्ये गौरव का होतो की राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला हा नेता महाराष्ट्राचा, याचा नाव ठाकरे आहे, तो इतका संयमानं माणुसकीनं वागतोय की संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतं या देशामध्ये त्यांच्या सभ्यपणामुळे. कधी त्यांचा तोल गेल्या 2 वर्षात ढळताना मी पाहिला नाही. आणि हे जे महाशय आहेत नारायण राणे, ते महाराष्ट्राच्या विमानतळावरती उतरल्यापासून मंत्री म्हणून सातत्यानं त्याची जीभ घसरली. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आणि विशेषतः त्यांच्या पक्षानं, सध्याच्या पक्षानं, सध्याच्या उद्याचं मला माहिती, सध्याच्या पक्षाला त्यांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि भविष्यात या पक्षाला, भारतीय जनता पक्ष, त्यांची खूप समजल्याशिवाय राहणार. ज्या दिवसापासून हे महाशय मंत्री झाले त्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष हा रोज 10 फूट मागे जातो आणि पुढल्या काही दिवसामध्ये तो अर्ध्या फुटावर. आम्ही जर संयम पाळला नाही राजकारणामध्ये, राजकीय द्वेष, सूड या भावनेनं वागत आणि जगत राहिलो तर त्याच्यामध्ये शेवटी जे महाभारतामध्ये झालं, जे रामायणामध्ये झालं, की अहंकार आणि सुडानं घात होतो तसा त्या पक्षाने राहणार नाही. शिवसेना पुढे जाणार. त्या अहंकाराचा एवढेच आम्हाला कधी शिवला नाही. आमचे पाय जमिनीवर आहे. तुम्ही आमच्यावर किती टीका करा, करतात ना टीका. उद्धव ठाकरेंवर टीका करतात, इतरवर टीका करतात, माझ्यावर करतात, पुण्याबरोबर करतील, बरोबर करतील. तर आम्ही आघाडीवर. उद्या तुम्हाला टार्गेट तुम्हाला सांग अंबादास दानवे तिकडे काय करतो पण त्याला टार्गेट करतील. आम्ही नाही ना. आम्ही तुमच्या बापाचं श्राद्ध करून इथे बसतो सगळ्यांनी. आम्हाला तुम्ही अजिबात धमकवण्याचा प्रयत्न
काय धमक्या देतात तुमच्या पिंड्याला का कारण तर तुम्हाला पिंड्याला नाही, तुम्हाला नाही येत का? तुम्ही आज आमच्यावरती काय जे काय बोलायचे ते बोला, तर ज्या दिवशी आम्ही आमचे संदूक उघडू आणि त्यातून जे काय बाहेर पडेल त्याची तयारी करा. पण हा सभ्यपणा आम्ही पाळतोय म्हणून आम्ही काही करत नाही. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ही व्यक्ती नाही, ही एक संस्था आहे, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. लक्षात घ्या, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. ती व्यक्ती नाही आहे, त्या व्यक्तीवरती कोणी असेल, त्या पदावर कोणी बसलेला असेल, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान हा जर महाराष्ट्राचा माणूस राखणार नसेल तर तुम्ही कसे मराठी? तुम्ही मराठी नाही आणि मराठी सुद्धा नाही हे लक्षात घ्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान असतो. अशा एवढी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात, पण आशाळा लागत नाही. मला मगाशी आपले कार्यकर्ता तिथला करण गायकर त्यांनी अनेक गुन्हे दाखल केले त्या छत्रपती संभाजी महाराजची तुलना हे हवा म्हणजे किती हवा डोक्यात असावी या लोकांनी. आणि कोण करते हे व्यथा, ज्याने नारायण राणेंच्या विरुद्ध अख्खं आयुष्य लढण्यात आणि मारामारा करण्यात काय वेळ आहे. असू आपण तेही स्वीकारलं पाहिजे. राजकारणामध्ये लोक पक्ष सोडतात, पक्ष बदलतात, त्याच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. लोकशाही नाही पटलं तुम्ही निघून गेला, शिवसेनेतून अनेक लोक निघून गेले असतात, पण यांच्यासारखा उत्मास कोणी केला नाही. आपण गप्प राहतो, आपण शांत राहतो, त्याचा गैरफायदा घेत गेलो. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय वेळेवाकडे पाऊल तुमचं पडलं तर आम्ही सहन करा, त्याने सांगितलं. आणि शिवसैनिक हा संयमाने केला. त्याला हातात दगड का घ्यावा लागला याचं आत्मपरीक्षण त्या लोकांनी करा, त्या लोकांनी करा. पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की नाशिकमध्ये आलेलो यासाठी आलेलो आहोत की ज्या हिमतीनं आणि ताकदीनं तुम्ही सगळी लढाई गेल्या काही दिवसापासून लढताय, त्याच्यामुळे माझं कर्तव्य इथे येऊन तुमच्याशी बोलू. ज्या दिवशी आपण तो पहिला गुन्हा दाखल केला नाशिकला, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की पुढल्या तासाभरात काय होणार. बरोबर, पुढल्या तासाभरात काय होणार आहे की कोणाला कल्पना नाही. पण मला एक खात्री होती की हिमतीचं काम नाशिकमध्येच होऊ शकतं. नाशिक शिवाय पर्याय नाही. आणि नाशिकने करून दाखव. नाशिक करत राहील आणि नुसतं करत राहणार नाही, तर भविष्यामध्ये नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक. आता नाशिकमध्ये खूप लोकांच्या फेऱ्या हळूहळू आणतील, कारण तिथे पोखरणला जेव्हा पहिला स्फोट झाला तर लोकांना पोखरणच माहित नव्हतं, अणुस्फोट. मग लोक पोखरण शोधत गेले, तुम्ही किती काय पोखरण. त्याचा हा स्फोट इथे पोखरणला झालेला आहे, अणुस्फोट. त्याच्यामुळे आता नाशिक हे सगळ्यांच्या राजकारणाचं केंद्र ठरलेलं आहे. पहा तुमच्या हळूहळू तिथे कशी गर्दी वाढत जाईल. नाशिकची महानगरपालिका ही आपल्याला जिंकायची, ही आपली प्रतिष्ठा आहे. नाशिकची जिल्हा परिषद ही आपली प्रतिष्ठा आहे. कारण ज्या नाशिकने इतका मोठा हल्लाबोल केलेला आहे राजकारणामध्ये, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय संस्था संघटना आपल्या ताब्यात. महाराष्ट्रामध्ये उत्तम सरकार सुरू आहे. कोणी काही म्हणू द्या, हे काय बडबडतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये यांचा नंबर. आमचा नंबर कधी शाळेत कधी पहिला आला नाही कोणाचा. फार ओळख जाण्यात आम्ही आपलं शाळा कॉलेज आपलं जायलाच पाहिजे.
पण समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये शिवसेना ही कायम पहिल्या क्रमांकावर उतरली. बाळासाहेब ठाकरे काही फार शाळेत गेले नाही, कॉलेजला गेले नाही, तर राजकारणामध्ये पहिला क्रमांक पहिला असेल. उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री पहिला क्रमांकावर देशात. एक तरी भाजपचा मुख्यमंत्री पहिल्या 5 आहे का? नाही. हे सगळे 5 मुख्यमंत्री जे आहेत ते बिगर भाजपा शासित राज्यातले आहेत. हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही सगळे लोक आहोत, विरोधकांचं म्हणून आम्ही एक आघाडी स्थापन करतो. हे राजकारणात नाही तर प्रशासनामध्ये सुद्धा किती ताकदीनं आम्ही काम करतो. उद्धव ठाकरेंना काय अनुभव होता? लोक म्हणायचे यांना काय अनुभव आहे? पण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी ठाकरे आहे, मला अनुभवाची गरज नाही, माझ्या रक्तात माझ्या DNA मध्ये राज्य करणार हे त्यांनी दाखवून दिलं आणि उत्तम प्रकारे दाखवून दिलं. काल देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्र्यांनी बंद दारात चर्चा, त्याची फार चर्चा सुरू आहे. ते बंद दाराड वगैरे काय तुला माहिती आतमध्ये काय चर्चा. माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांना काय सांगायचं असेल त्याने सांगितलं असेल. बघा, भारतीय जनता पक्षाने आमचं वैचारिक मध्ये राजकीय मध्ये कोणाशी शरद पवारांशी होते ना, इतके वर्ष आपण लढलो त्यांच्याबरोबर. आज आम्ही वैरानं वागणार असेल, वैर घेऊन वागणार असेल, सूळ घेऊन वागणार असेल, आमचं भांडण भाजपशी असेल त्यांनी नारायण राणेला आम्ही भाजपवाले मानत नाही, आहेत त्या भाजपमध्ये. जर त्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक पद्धतीने ते स्वतःला मानत असतील तर ते असे वागणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्यावर हल्ला करणार असेल, आमच्याकडे पण खूप खांदे आहेत. नुसतं बंदुका ठेवायला नाही, उचलायला पण आहेत. आम्हाला खांद्यांची कमी नाही आहे ना. आयुष्यभर आम्ही लोकांना खांदे देत आलेलो आहोत. आता ह्याच्यावरती परत तुम्हाला या टीव्हीमुळे पण ते असं आहे की राजकारणामध्ये खांदा देणं याचा अर्थ असतो पराभव करणे, राजकीय पराभव. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा देऊ म्हणतो. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला समर्थ आहोत. दिला ना. नारायण राणे यांचा आपण कोकणाच्या विधानसभेत 2दा पराभव केला, वांद्र्याला केला, लोकसभेला केला. लोकशाहीमध्ये अजून काय करायचं असं? लोकशाहीमध्ये लढाई अशी लढायची असते. एकमेकाच्या अंगावर चिखल फेकायचं ठरवला तो चिखल काय आम्हाला पण टाकता येतो, पण आम्हाला चिखलात दगड मारून आमच्या अंगावर उडवायचं. हे संयम आपण पाळत आहे. उत्तम काम आपण त्यातले तरबेज लोक आहोत, लक्षात घ्या. पण आता आपण सत्तेमध्ये आहोत. आता आपण सभ्य झालेलो आहोत. सत्य झाल्यावरती माणूस हळूहळू सभ्य होतो. आपल्याला आपल्या संस्काराची आतून एक अंतरात्मा आपल्या म्हणतो, नाही तू सत्यवर आहेस, तू कायद्याचा रक्षक आहेस. कालपर्यंत जे हात दगड मारत होते ते असे खाली येतात. आपल्या मुख्यमंत्र्याला त्रास होतो, आपल्या सरकारला त्रास होतो, त्याचं भान आपण ठेवतो. हे भान त्यांनी ठेवायला पाहिजे. तेही सत्य तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागतं, तरी आम्ही संयम. महाराष्ट्रावर यापुढे प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील हे मला नाही. जर हे लोक म्हणत असतील आता परवा सुद्धा म्हणाले ते पडणार आहे. अरे पडणार आहे काय? पडणार आहे. तो झाडावरचा आंबा पडणार आहे. ते पडणार आहे म्हणजे पडणार आहे. सरकार पडणार आहे. 2 वर्ष आहे तो पडणार आहे. अरे तुम्ही पडाल चालता चालता एक दिवस, तो सरकार पडणार. सरकार म्हणजे 3 पक्षाचं सरकार. काय सांगावं त्या 1 पक्षाचं? प्रत्येकाला आपला पक्ष सोहळावं, सत्तेवर यावं असं वाटतं. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपण 3 पक्षात आहोत. त्याच्यामुळे ते या 3 पक्षाच्या आघाडीचा तो धर्म असतो तो आपल्याला पाळतो आणि तो आपण पाळतो. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व त्या सगळ्यांनी स्वीकारलं. ते त्यांच्या सभ्य, सुसंस्कृत,
आणि संयमी लिडरशिपमुळे सुद्धा. आज तुम्ही दिल्लीत गेला राष्ट्रीय स्तरावर तर उद्धव ठाकरेंना प्रधानमंत्री इतका सन्मान, इतकं मोठं राज्य आहे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा पॅरलल प्राईम मिनिस्टर असतो, एक लक्षात घ्या. आणि असं राज्य आपल्या ताब्यात आहे. याची पोटदुखी असू शकते लोकांना आणि ते असायला पाहिजे, पण पोटदुखी असतं ते आमच्याकडे या, आम्ही उपचार करू आणि सर्व प्रकारचे उपचार आम्ही करू. आयुर्वेदिक करू, होमिओपॅथिक करू, ॲलोपॅथिक करू, इतर सुद्धा आपल्याकडे उपचाराचे काही प्रकार आहेत ते आपण करू. अंबादासकडे संभाजीनगरला पाठवू, तर तिकडे वेगळे उपचार करतात, नाशिकला वेगळे उपचार करतात. प्रत्येक शिवसैनिकाचा उपचार हा वेगळा. मोठ्या संख्येनं महिला आघाडी, ती महिला आघाडी अधिक मजबूत झाला पाहिजे. म्हणजे मागे बोललो तुम्ही 4थी रांग भरत नाही, आज 6 रांगा भरल्या. मागे बोललो होते मागच्याला 2च रांगा, आता 4 झाल्या, 6 झाल्या. हळूहळू हा वाढला पाहिजे, हे लोक वाढले पाहिजे. आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं तुफान निर्माण केलं पाहिजे, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं पाहिजे. आपल्या समोर शिवसेनेसमोर उभं राहायची हिंमत होता नाही कुणाची. ही वादळ आहे, वावगळ आहे, आपल्याला उडवून लागेल पाचोळ्यासारखं, अशा प्रकारची ताकद आपण इथे निर्माण केली पाहिजे. सत्ता मुंबई, ती मुंबईच्या लोकांना करू. मी मुंबईत राहतो, मी तुझ्या आसपास फिरत नाही त्या मंत्रालयाच्या अजिबात काही गरज नाही. सत्ता कुठे असते माहिती, सत्ता आपल्या मनगटात आहे. माझी सत्ता मुंबईत आहे, ती मनात पाहिजे माझ्या, त्यातून एक आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्याला आपली सत्ता आहे, हा जो दुभाव असतो ना, आपली सत्ता आहे मी वाया माझ्या, मी असं जात असलेले लोक असे होतात दिल्लीला, तुमच्या आसपास संजय राऊत, मी त्याला सत्ता म्हणतात. सत्ता म्हणजे मी पदावर बसलोय, ही खुर्ची आहे माझ्याकडे, म्हणून सत्ता हे मानायलाच तयार नाही. ही सत्ता जी आहे ही माझ्या संघटनेची सत्ता, माझ्यातला आत्मविश्वास, माझ्यातला कॉन्फिडन्स आणि माझ्यातली लढण्याची ताकद आणि प्रसंगी छातीवर वार देण्याची ताकद, ही सत्ता आहे. याला सत्ता म्हणतात, ह्याला पॉवर म्हणतात. मी मंत्री झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, ही सत्ता येते आणि जाते. सत्ता बाळासाहेब ठाकरेंची सदैव राहील, सदैव शेवटच्या क्षणापर्यंत, चंदनाच्या चितेवर जाईपर्यंत सत्य होते. 40-50 लाख लोक जे जे काय करत येत होते, सत्ता आहे त्यांची, ती आजही कायम आहे. सत्ता लक्षात घ्या. शिवसैनिक त्यांना कधीच करणार नाही, पण त्यांना आज वाटतंय माझी सत्ता आहे. ही भावना त्यांची कायम ठेवली पाहिजे, माझी सत्ता आहे. म्हणून आपण त्या भावनेचा आदर करून आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांना त्यांना ताकद दिली, त्यांना ऊर्जा दिली पाहिजे. आणि आपण आणि हीच आपल्याला लहान लहान सत्ता, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत मिळत जाते आणि आपल्या कार्यपद्धतीकडे काम करतो. ही सत्ता ही आपण मिळवा. आज मी आलो, नाशिकमधलं वातावरण पाहिलं, पूर्ण शिवसेनामय वातावरण आहे. लोक एकजूट जातील, त्यांना प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा दिसतो, भव्य वातावरण दिसत आहे. आणि लढणाऱ्या शिवसैनिकाची ऊर्जा त्यांनाही दिसते, तिच्या पक्षात ती अशीच ठेवा. आणि या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला, या नाशिकसारख्या शहराची सर्वात सुंदर सतत मिळत राहिली पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बघितलं संजय राऊत बोलत होते, यावेळी त्यांनी विविध विषयांवर यावेळी भाष्य केलेलं आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांना देखील आता उघड आव्हान दिलंय. आम्ही देखील संदूक उघडू शकतो असा इशाराच संजय राऊत यांनी बोलताना नारायण राणे यांना दिला. तर काही जणांनी एड्याची जत्रा काढली असं म्हणत राऊत यांनी जन आशीर्वाद यात्रेवर टीका केल्याचं देखील पाहायला मिळतं. भाजपनं त्यांचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील राऊत यांनी यावेळी बोलताना दिला.